माननीय सौ जयश्री पाटील मॅडम यांना विनंती करते. यानंतर सर्व शिक्षक स्टाफ मुख्याध्यापिका गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु आणि शिष्याच्या नात्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. असतात आपल्याला अंकांपासून ते गणितापर्यंत, ते ए बी सी डी पासून ते इंग्लिश बोल. माझे नाव अविनाश अल्लापरा. मी इयत्ता 10वी मध्ये शिकते. आज 10 जून माझे जीवन घडवले. शिक्षणाच्या त्या महावेदूला प्रणाम माझा सर्व गुरुंना. शिक्षणाच्या त्या महावेदूला प्रणाम माझा सर्व गुरुंना. यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात. मी जातात खर्चील सारे मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज गुरुपौर्णिमेविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. गुरु जिजसे वंदन करते. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमा हा सण आपल्या मी इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे. येथे जन्मलेल्या माझ्या मैत्रिणीने आज गुरुवार दिनांक 10/7/2029. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज गुरुपौर्णिमा या निमित्त मी सर्वप्रथम या शिक्षिकेची मी इयत्ता 6वीमध्ये शिकते. गुरु म्हणजे मी इयत्ता 5वीत शिकते. आज गुरुपौर्णिमा या निमित्त मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना आई वडिलांच्या रूपाने पृथ्वीवर आला आहे, म्हणून आपले पहिले गुरु आई वडील. कारण गुरुजनांना माझे वंदन. आपल्याला या ठिकाणी गुरुपौर्णिमा आहे, तर सर्वप्रथम मी समस्त गुरुजनांना वंदन करते. गुरुपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी भटक जाता है जब इंसान तब गुरु ही देता है ज्ञान. माननीय प्रधानाचार्य, आदरणीय शिक्षकगण, शिक्षकेतर कर्मचारी एवं मेरी प्यारी छात्राओं, सबसे पहले मैं आप सभी को कर्मचारी त्याचबरोबर तुम्ही विद्यार्थिनींनो, आज गुरुपौर्णिमा हा दिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. आजच्या या दिवशी माझ्यासाठी सर्वात भारावलेला क्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी केलेलं पायाचं पूजन आणि करत आहोत. या गुरुपौर्णिमा कार्यक्रमासाठी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय फार वेळ लावणार नाहीये, कारण इतका वेळ झालेला आहे. तुम्ही खूप जणींनी भाषणं केलेली आहेत आणि यामध्ये सांगायला छान वाटतं की आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येकानं सहभाग वाढवावा, तरच काय होईल, आपली प्रगती होईल. म्हणजे आता जे आपण हे गुरु शिष्याचं नातं किंवा याबद्दल जे बोलतो आहोत किंवा या गोष्टी आपण आता पाहतो